नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण विभाजक ट्रिक्स परीक्षेमध्ये आपल्याला 24चे एकूण विभाजक किती किंवा 360चे एकूण विभाजक किती अशा प्रकारचे प्रश्न येतात। त्यावेळी आपल्याला शॉर्ट मेथडचा वापर कसा करायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत। 24चे एकूण विभाजक किती। आता 24 या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जातो, कोणकोणत्या संख्येने भाग जातो तर 1 ने भाग जाईल, 2 ने जाईल, 3 ने जाईल, पुन्हा 4 ने जाईल, त्याचबरोबर 5 ने जाईल का नाही जाणार, 6 ने जाईल, त्याचबरोबर 7 ने जाईल का नाही जाणार, 8 ने जाईल, 9 10 11 12 ने जाईल, नंतर 12 आणि शेवटी कितीने जाईल 24 ने। सर्वात लहान विभाजक कोणता आहे 24चा तर 1 आहे आणि सर्वात मोठा विभाजक कोणता आहे तर 24। एकूण किती विभाजक झाले 1 2 3 4 5 6 7 8 एकूण 8 विभाजक 24 या संख्येचे आहेत। 24 या संख्येचे एकूण 8 विभाजक आहेत। परंतु आपल्याला हाच प्रश्न न संख्या काढता सोडवायचा आहे। तो कसा काय तर पहा, मूळ अवयव पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायचं आहे। जसे की 24 या संख्येचे मूळ अवयव पाडून घ्यायचे। 24ला भाग देऊयात आपण। प्रथम बेक बे दुनी 4 बरोबर, 24चे निम्मे 12 केले आपण। त्यानंतर 2 ने 12ला भाग देऊयात, बेसक 12, त्यानंतर बेत्रिक 6 आणि 3 एक 3। आता आपण जर बघितलं तर 2चे किती अवयव पडलेत, किती आलेले आहेत बाहेर तर 3 वेळा 2 आलेले आहेत बरोबर। त्यामुळे 2 ला घेतलं आपण आणि किती वेळा 2 आला आहे बाहेर 1 2 3, त्यामुळे 3 डोक्यावरती द्यायची 2च्या 2चा घात तिसरा घात, ठीक आहे, ज्याला आपण 2चा घन म्हणतो। त्याच पद्धतीने आता 3चा कितवा आला आहे मला सांगा, 3 एकदाच आलेले आहेत, त्यामुळे 3च्या डोक्यावरती एकदा लिहायचं, 1 लिहायचं, 3चा पहिला घात। आता जे घात आहेत ना त्यामध्ये एक एक मिळवायचं। पहा, याच्यामध्ये 1 मिळवला आणि इकडे 3चा पहिला त्याच्यामध्ये 1 मिळवला। आता जे घात आहे त्यांची बेरीज करायची फक्त। 3 आणि 1 यांची बेरीज किती झाली 4 आणि इथे 1 अधिक 1 किती झाले 2। आता यांचा गुणाकार करा, 4 दुनी किती झाले 8, 4 दुनी किती झाले 8। तर या 24 या संख्येचे एकूण विभाजक किती आहेत तर 8 आहेत। अशा पद्धतीने आपल्याला एकदम शॉर्ट पद्धतीने न संख्या घेता आपल्याला विभाजक काढता येतात। या पद्धतीचा वापर आपण परीक्षेत केल्यास काही सेकंदात या प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो। पाहूयात असाच एक प्रश्न, 36चे विभाजक किती। 36चे एकूण विभाजक किती आहेत तर आपण मूळ अवयव पद्धतीने या प्रश्नाला सोडवूयात। काही सेकंदात न संख्या काढता आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो। 36चे एकूण विभाजक, 36चे मूळ अवयव पाडून घ्यायचे आहेत आपल्याला। 2 ने भाग देऊयात आपण आता, बे 8 16, 36चे निम्मे झाले किती झाले 18, पुन्हा 2 ने भाग देऊयात, 2 9 18। आता 2 ने भाग जाईल का नाही, आता 3 ने दिला पाहिजे आपल्याला, 3 1 3, 3 त्रिक 9 आणि 3 1 3। आता 2 किती वेळा आला आहे 2 वेळा आला आहे, त्यामुळे 2च्या डोक्यावरती 2, ठीक आहे, 2चा वर्ग। 3 किती वेळा आला आहे 2 वेळा, 3 2 वेळा आला आहे। आता जो घात आलेला आहे त्याच्यामध्ये 1 1 मिळवायचं, ठीक आहे, 2 मध्ये 1 मिळवा आणि या 2 मध्ये 1 मिळवा, किती झाले 2 अधिक 1 3। घातांकाची फक्त बेरीज घ्यायची, ठीक आहे, किती आली बेरीज 3 आणि याची किती बेरीज आली 3 आणि फक्त यांचा गुणाकार करायचा, 3 त्रिक 9। 9 संख्या आपण काढत बसलो का, एखादी संख्या जर जमत नसेल तर आपल्याला या पद्धतीचा प्रश्न सोडवताना थोडासा वेळ लागेल, परंतु अवयव पद्धतीने जर या प्रश्नाला सोडवलं तर काही सेकंदात आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो। आता 360 या संख्येचे एकूण विभाजक कसे काढायचे ते आपण पाहूयात। 360 या संख्येचे एकूण विभाजक आपल्याला काढायचे आहे। मूळ अवयव पद्धतीचाच वापर करूयात। जर यांचे विभाजक काढत बसलो तर परीक्षेमध्ये आपला 5 मिनिटाचा वेळ जाणार आहे, त्यामुळे या प्रश्नाला सुद्धा आपल्याला ट्रिक्स पद्धतीने सोडवायचं आहे। 360 या संख्येचे मूळ अवयव पाडून घेऊयात, ठीक आहे।
2 ने भाग जर दिला तर या संख्येची निमपट मिळेल. बे एक बे, बे 8 16 आणि हा 0. त्याच पद्धतीने 2 ने भाग देऊयात. 92 18 आणि हा 0. पुन्हा 2 ने भाग दिला तर याची निमपट मिळेल 45. आता 5 ने भाग द्यायचा का? नाही, 3 ने भाग देऊयात. ठीक आहे. 3 1 3, 3 5 15, पुन्हा 3 5 15 आणि पुन्हा आता 5 ने भाग देऊ शकतो. 5 1 5. तर अशा पद्धतीने आपण मूळ अवयव काढून घेतलेत. आता 2 किती वेळा मिळालेत आपल्याला? 2 किती मिळालेत? 3 मिळालेत. त्यामुळे 2च्या डोक्यावरती तिसरा घात. 3 किती वेळा मिळालेत आपल्याला? 2 वेळा मिळालेत. त्यामुळे 3च्या डोक्यावरती दुसरा आणि 5च्या डोक्यावरती काय येणार आहे? पहिला घात. आता जो घात आहे त्याच्यामध्ये एक एक मिळवायचं आपल्याला. मी अगोदर सांगितलंय तुम्हाला एक एक मिळवायचा आहे. जो घातांकाची बेरीज आपण घेणार आहोत त्याचा गुणाकार करायचा बेरजेचा. 3 आणि 1 4, 2 आणि 1 3, 1 अधिक 1 1 अधिक 1 2 आणि यांचा गुणाकार. 4 त्रिक 12, 12 दुनी 24. आता या 24 संख्या जर आपण काढत बसलो असतो तर किती वेळ लागला असता? त्यामुळे आपल्याला मूळ अवयव पद्धतीने विभाजक काढताना खूप सोपं जाईल. त्यामुळे परीक्षेमध्ये आपला वेळ वाचेल. तर अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण 360चे एकूण विभाजक किती, 24चे एकूण विभाजक किती आणि बरेच काही संख्यांचे तुम्ही या पद्धतीने संख्या जर घेतल्या, तुम्ही कोणतीही संख्या घ्या, मूळ अवयव पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काही सेकंदात काढू शकता. नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन प्रकारचे ट्रिक्स पाहणार आहोत. भेटूया लवकरच. धन्यवाद.